By studying such kind of the more examples, you will understand what is the difference between the alliteration and the repetition figure of speech. So stay here. We'll meet on the next lecture. विद्यार्थ्यांनो, आज आपण फिगर ऑफ स्पीच मध्ये आणखी दोन अलंकार घेऊन आलेलो आहोत. जे अलंकार अगदी दिसायला सारखे वाटतात, त्यामुळे बऱ्याचशा विद्यार्थ्यांचं कन्फ्युजन होतं की सर अलिटरेशन आणि रिपिटेशन याच्यामध्ये नेमका फरक काय. अलिटरेशन हा अशा प्रकारचा अलंकार असतो की ज्या असलेल्या अलंकारामध्ये एखादी ओळ असेल, त्या ओळीमधला फक्त एक साऊंड रिपीट झालेला असतो. काय, एखादा जो असलेला जो स्वर आहे ना, तो फक्त रिपीट झालेला असतो. म्हणजे जसं क असेल, प असेल, ट असेल, व असेल, या प्रकारचा असलेला स्वर रिपीट झालेला असतो. म्हणजेच काय, इंग्लिश मध्ये सांगायचं झालं तर टी असेल, एस असेल, एफ असेल, एन असेल, अशा प्रकारचा असलेला एक स्वर रिपीट झालेला असतो. त्यावेळेस तो अलिटरेशन फिगर ऑफ स्पीच होतो. आणि व्हॉट इज द रिपिटेशन? रिपिटेशन म्हणजे ज्यामध्ये पूर्ण जो वर्ड आहे तो वर्ड काय झालेला असतो, रिपीट झालेला असतो. पूर्ण जो वर्ड म्हणजे काय, पूर्ण जो शब्द आहे तो शब्द काय झालेला असतो, एक प्रकारचा रिपीट झालेला असतो. त्यामुळं अलिटरेशन तिथे फिगर ऑफ स्पीच होतो. मराठीमध्ये एक छान कवितेच्या ओळी आहेत. रंगात रंगुनी साऱ्या, रंग माझा वेगळा, गुंतुनी गुंत्यात साऱ्या, पाय माझा मोकळा. आता पहिली ओळ पहा. पहिल्या ओळीमध्ये रंगात रंगुनी साऱ्या म्हणजे रंग 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 या प्रकारचे असलेले शब्द आलेले आहेत. म्हणजे पूर्ण शब्द काय झालेला आहे, रिपीट झालेला आहे. त्यामुळे तिथं कुठल्या प्रकारचा फिगर ऑफ स्पीच आहे, रिपिटेशन. आता दुसरी ओळी पहा. दुसऱ्या असलेल्या ओळीमध्ये काय म्हटलेलं आहे, गुंतुनी गुंत्यात साऱ्या, पाय माझा मोकळा. अरे पहा, ग ग ग म्हणजे दुसऱ्या असलेल्या ओळीमध्ये फक्त स्वर, फक्त एक असलेला जो स्वर आहे तो रिपीट झालेला आहे. त्यामुळे तिथे अलिटरेशन फिगर ऑफ स्पीच आहे. आता हे झालं मराठीमध्ये. परंतु आपला जो प्रश्न आहे तो इंग्रजीमध्ये विचारला जातो. बऱ्याचशा विद्यार्थ्यांना ज्या कन्सेप्ट असतात त्या कन्सेप्ट अगदी क्लिअर होत नाही. त्यामुळे तुम्हाला अगदी मराठीचं एक्झाम्पल घेऊन हे असलेलं जे एक्सप्लेनेशन आहे अलिटरेशन आणि रिपिटेशन तुम्हाला क्लिअर केलं. आता पाहूया आपण इंग्रजीमध्ये या प्रकारचे असलेले. जर समजा cells, sea shells on the shore. ओके, आता हे पहा, हे उदाहरण पहा. यामध्ये पूर्ण कुठल्या प्रकारचा शब्द रिपीट झालेला नाहीये, फक्त साऊंड रिपीट झालेला तुम्हाला दिसतोय. कुठल्या प्रकारचा? हा यस 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 आणि यस, बरोबर आहे का? हा यस साऊंड काय झालेला आहे, तर रिपीट झालेला आहे. त्यामुळे याला अलिटरेशन फिगर ऑफ स्पीच या असलेल्या ओळीमध्ये आहे. आणखी दुसरं असलेलं एक्झाम्पल पाहूया. बिग ब्राउन बियर. ओके, पहा सेकंड ओळीच्यामध्ये काय आलंय, हे पहा इथे बी 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 काय झालेलं आहे, रिपीट झालेलं आहे. म्हणजे काय झालेलं आहे, साऊंड रिपीट झालेला आहे. सो वेअर द साऊंड इज रिपीटेड देन देयर इज अ अलिटरेशन फिगर ऑफ स्पीच. यू हॅव जर पाहिलं, समजा उदाहरणार्थ एक्झाम्पल असेल, रन 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 ॲज फास्ट ॲज यू कॅन. रन रन या पद्धतीनं 3 वेळेस काय झालेलं आहे, रिपीट झालेलं आहे. मग रिपिटेशन फिगर ऑफ स्पीच का होतो, ज्या वेळेस पूर्ण वर्ड म्हणजे पूर्ण शब्द रिपीट होतो त्यावेळेस रिपिटेशन फिगर ऑफ स्पीच होतो. तर या असलेल्या ओळीमध्ये कुठला अलंकार आहे, रिपिटेशन फिगर ऑफ स्पीच आहे. किंवा आपण दुसरा एक प्रकारचा एक्झाम्पल पहा. आता हा नेव्हर नेव्हर हा शब्द काय झालेला आहे, पुन्हा रिपीट झालेला आहे. म्हणजे 2 वेळेस रिपीट झालेला आहे. त्यामुळे इथे रिपिटेशन फिगर ऑफ स्पीच होतो. तर विद्यार्थ्यांनो, अलिटरेशन आणि रिपिटेशन हे जे अलंकार आहेत, या अलंकारामध्ये जे कन्फ्युजन तयार होतं ते कन्फ्युजन दूर करण्याचा मी आज प्रयत्न केला आहे. अशाच प्रकारचे असलेले दुसरे जे 2 अलंकार आहेत ज्यांच्यामध्ये एक प्रकारचं कन्फ्युजन, ओळखताना कन्फ्युजन तयार होतं, अशा प्रकारचे अलंकार आपण पुढच्या असलेल्या लेक्चरमध्ये पाहूया. ओके, अशा प्रकारचे असलेले इंग्लिश ग्रामरवरचे जे लेक्चर्स आहेत आणि वेगवेगळ्या प्रकारचे असलेले चॅप्टर्स आहेत ते क्लिअर करण्यासाठी माझं जे चॅनल आहे युट्यूबचं डेली स्टडी डोस ऑफिशियल या प्रकारचे जे चॅनल आहे त्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करा आणि इंस्टाग्रामचे जे चॅनल आहे त्या चॅनलला फॉलो करा. तुम्हाला या प्रकारचे नवीन प्रकारचे जे व्हिडिओज आहेत ते तुम्हाला पाहायला मिळतील.